आमचे जुने दिवस असे होते. मी कोणतं गाणं लागलेलं? सो जस्ट शिर्डीमध्ये आपण पोहोचलोय. फायनली वी आर गोइंग नाव. चला जाऊया ब्लॉग बनवत. चलो हर महादेव. अशा तऱ्हेने आम्ही आता सध्या उज्जैनसाठी निघालोय. वाजलेले आहेत 5:15. आता पहिला हॉल्ट आहे आमचा शिर्डी. सोसायटीमधून जस्टच बाहेर पडलोय. ओडोमीटर 0 केलंय. गाडीची टाकी फुल आहे. हवा वगैरे सगळं चेक करून आहे. जातानाच आम्हाला नवले ब्रिजला एवढं ट्रॅफिक लागलं आहे. जरी आम्ही सर्व्हिस रोडला गाडी टाकलेली. बघूयात आता हे किती वेळ ट्रॅफिक लागते आपल्याला. आमच्या पुढे एक गाडी आहे आणि ॲक्च्युली आम्ही पण तसं ट्रॅव्हल करायचो. बॅगा वगैरे मध्ये ठेवायचो आणि असं कोल्हापूरला, पुणे टू कोल्हापूर असं जायचो आम्ही. आमचे जुने दिवस असे होते. आम्ही चाललोय आता शिर्डीला. तर आळेपाटा वगैरे जो रोड आहे, मंचर, त्याच्यानंतर राजगुरुनगर आणि संगमनेर या मार्गे आम्ही चाललोय. सो हा रस्ता बेटर आहे वाघोलीपेक्षा, बिकॉज वाघोलीला खूप ट्रॅफिक असतं. वाघोली किंवा नगर जो हायवे आहे त्या रोडला, त्यापेक्षा हा हायवे एकदम बेस्ट आहे. आणि आत्ता सध्या टायमिंग झालेलं आहे 6 वाजलेत. आम्हाला मगाशी थोडं नवले ब्रिजला ट्रॅफिक लागलं, बट ठीक आहे आम्ही तिथून बाहेर पडलो. आता आम्ही जस्ट बावधनला पोहोचलोय. थेरगावला पोहोचलोय. नॉर्मल ट्रॅफिक तर लागलंय थोडंफार, पण ठीक आहे चाललोय आपलं. आता असं वाटतं काहीतरी खायला पाहिजे वाटतं. भुका लागायला लागली मला. तर तुला लागली का आरती? मी आत्ता घेऊन चाललोय माझी वेंटो 1.6 TDI डिझेल. खूप छान गाडी आहे. आणि आत्ता सध्या गाडी मी ऑडोमीटरला चेक करतोय तर 18चं ॲव्हरेज येते, ते पण मला सिटीमध्ये. मी आत्ता परवा सर्व्हिसिंग करून घेतली माझ्या मित्राच्या गॅरेजला. छान सर्व्हिसिंग करून दिली. पूर्ण त्यानं सगळं इनटेक वगैरे AGR सगळं क्लीन करून दिलं. त्यामुळे हा फरक पडला आहे. पण गाडी चालवायला पण एवढी भारी वाटायला लागली मला आता. खूप मजा येणार आहे या ट्रिपमध्ये. कसली गाणी लावलं शुभम? रंगात रंग. आमचा चहाचा आणि मिलीचा दुधाचा ब्रेक चालू आहे. तर आत्ता आम्ही सध्या मोशी क्रॉस करतोय. थोडंसं ब्रेक घेतला होता आम्ही मिलीसाठी. थोडं चहा वगैरे घ्यायचा होता म्हणून. आता मोशी आम्ही क्रॉस करतोय आणि लवकरच आता चाकण पण क्रॉस करूच. चाकणला पोहोचलोय आम्ही. खूप ट्रॅफिक आहे पण ठीक आहे, मजा येते घर. आता मिली सुद्धा उठली. मिलीचा सुद्धा दंगा चालू आहे आता आमच्या. अंधारात नाही दिसायचं मिलीचा बेड. राजगुरुनगर क्रॉस करतोय आता इथून पुढे काय ट्रॅफिक आम्हाला लागणार नाही. आता इथून पुढे चांगला हायवे. हा इकडचा जो रस्ता आहे ना, हा भीमाशंकरला जातो. आपण इथूनच जातो भीमाशंकरला आरती नेहमी. आता सध्या आपण चाललोय शिर्डी नंतर आपण जातोय ओंकारेश्वर नंतर जातोय उज्जैन नंतर जातोय आपण नागेश्वर नंतर जातोय आपण सोमनाथ. असे आपण 5 ज्योतिर्लिंग करणार आहे आणि एक राहिलं शेवट
नाशिकचं त्र्यंबकेश्वर असं आम्ही हे 5 ज्योतिर्लिंग या ट्रिपमध्ये आता कव्हर करतोय आणि याच्यामध्ये एक आमचं धाम कम्प्लीट होत आहे. सो खूप मजा येणार आहे. मिलीची तर इकडे बघा मस्ती कशी चालली आहे. मिली आली आहे माझ्या इथं पुढं ड्रायव्हिंग सीटला बसली आहे आणि मिलीला सध्या पुढं गेअर टाकते पायानं आणि ऐकत नाही आहे मिली अजिबात ऐकत नाही. तर सध्या आम्हाला जर दाखवत आहेत 2.5 तास लागतील. 114 किलोमीटर बाकी आहे शिर्डी. पण आम्ही अजून जेवलो नाही आहे. आता वाजलेत 8:15. अजून एक 15-20 मिनटं आम्हाला आता थांबायचे आहेत. थांबल्यानंतर मग शक्यतो आम्ही जाईन एक 3-3.25 तासात पोहोचेन. अजून आम्ही आळे फाट्याच्या अलीकडेच आहे. आळे फाटा इथून साधारण एक 20 किलोमीटर दाखवत आहे. मिली काय गप्पा बसेना म्हणून आम्ही इकडे मग मिलीची गाणी लावली. मग मिली बसली गप्पा. आता खूप दंगा करते मिली गाडीमध्ये. रस्ता इथं थोडासा खराब लागतोय पण ठीक आहे आम्ही चाललोय हळूहळू. हॉटेल लंबोदर इथं आम्ही आता थांबतोय. प्युअर व्हेज हॉटेल आहे. छान दिसतंय हॉटेलचं ॲम्बियन्स. तर गर्दी पण आहे. बघूयात आता. मिलीला पण थांबायचंच आहे. मिली कोणतं गाणं लागलेलं? ट्विंकल ट्विंकल लावले होय. गणपती बाप्पा लावले. चलो जायचं. झालंय. आम्ही निघालो होतो तेव्हा पाऊस पडत होता. ऊन होतं सॉरी. जेवण आमचं झालंय तरी नाही म्हटलं तर आम्ही 100 किलोमीटर पुढे आलो. 108 किलोमीटर. आता पाऊस पडतोय. निघालो होतो तेव्हा मस्त ऊन वगैरे कडक पडलं होतं. काय वेदर असं झालं ना घाणेरडं काय कळतच नाही. दिवाळीनंतर तर शक्यतो पाऊस नसतो पण इथे पाऊस पडतोय राव. चलो लेट्स गो. सो हा आहे संगमनेरचा टोल नाका. राईड घ्यायचं होता. संगमनेर शहरमध्ये पोचलो आता आम्ही. 6 वाजलेले आहेत आत्ता साधारण 10:30. जरा जेवायला आम्हाला उशीर झाला पण ठीक आहे. आम्ही आहोत टायमात आहोत. मिलीमुळे थोडंसं लेट होऊ शकतं आम्हाला. सो संगमनेरमधून तुम्ही इकडं राईटला गेलात तर हा एअरपोर्टचा रोड आहे शिर्डी एअरपोर्टचा. त्या रोडनं तुम्ही शिर्डीमध्ये एंट्री करताय. फक्त थोडासा सुनसान रोड आहे तो. सो आत्ता पोचलो आहे आम्ही शिर्डी एअरपोर्टच्या जवळ. सो शिर्डी एअरपोर्टला जर तुम्ही म्हणजे ह्या रोडला आलात तर समजून जा की तुम्ही लवकरच शिर्डीमध्ये पोचताय. सो आता इथून जो मला डिस्टन्स दाखवतो हा फक्त 18 किलोमीटरचा आहे. शेजारीच बघाल तर तुम्ही हा एअरपोर्ट आहे. एअरपोर्टला अशा मस्त लाईटिंग लावलेले आहेत त्यांनी. सो 15 ते 20 मिनिटात आम्ही आता शिर्डीमध्ये पोचतोय. सो जस्ट शिर्डीमध्ये आपण पोचलो आहे. घेतलं ना मी ते. सो आता आम्ही चाललोय आमच्या आश्रममध्ये साईबाबांच्या, जिथं आम्ही कायम थांबतो. आम्ही मला वाटते जेव्हा मला वाटतं पहिल्यांदा शिर्डीला आलो तेव्हा सुद्धा इथंच थांबलो होतो. पण तिथं एवढं भारी सोयीसुविधा आहेत. म्हणजे रूमपासून पाणी जेवण वगैरे सगळं तिथं भारी भेटतं. सो सगळ्यांनी व्हिजिट करा साई आश्रमला. छान आहे. 1000 निवासस्थान म्हणून आहे तिथं. सो घरापासून शिर्डी 198.2 किलोमीटर आहे.
आता आम्ही भक्त निवासला पोहोचलोय. जाऊन आता चेक इन करणार. मेली सुद्धा उठली आमची. खूप दंगा चाललाय तिचा. आश्रमचं हे एंट्रन्स आहे. इथं कधी पण तुम्ही रात्री येऊ शकता. सो इथं आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट चेक इन वगैरे करू शकता. फक्त येतं ना जेवढे लोक येणार आहेत त्यांचं आधार कार्ड असायला पाहिजे, बाकी काही नाही. रूम वगैरे चांगलं असतं. गर्दी तर दिसते रूमसाठी, पण होऊन जाईल मला वाटतं. फॉर्म भेटेल मित्रांनो. हे दादा असतात तिथं. फॉर्म आहे, याच्यावर सगळ्यांची नावं टाकायची आणि 1 नंबर विंडोला तिकडे द्यायचं. सो आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथं ते फॉर्म द्यायचा. फॉर्म दिल्यानंतर तुमचं एंट्री होणार. सो रात्री 12 वाजून 5 मिनिटं झाले तरी इथं दूध बिस्किट सगळ्या काही गोष्टी भेटत आहेत. सो हे आहे शाही संस्थांचं फॅसिलिटीज. चला भेटू आता उद्या नेक्स्ट पार्टमध्ये. गुड नाईट.